तर आता आईचं ना ऑपरेशन झाल्यापासून ना मी तिला रोज ना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायला देत असते, पालेभाज्या. तर ही भाजी राजगिऱ्याची. तर पहिल्यांदाच मी ही भाजी बनवणार आहे आणि कशी बनवायची ते देखील मी त्या भाजीवाल्या मावशींनाच विचारलं होतं. तर पहिल्यांदा मी इथं भाजी शिजवून घेतली, बघू शकताय तुम्ही. आणि नंतर तव्यामध्ये ना तेल गरम करून ना त्यात लसूण टाकला होता ठेचून, आणि लसूण छान असं परतून घेतला आणि नंतर त्यामध्ये ना भाजी टाकून घेतली होती आणि नंतर त्यावरती मीठ टाकलं होतं. तर छान एकदम टेस्टी भाजी झाली होती. मी पहिल्यांदाच ही भाजी बनवलेली होती, तर खूपच छान होती. पण भाजी मी बनवली खरं, पण आईने काही खाल्ली नाही, कारण तिला नाही आवडली जास्त भाजी ती. बरं असो, आम्हाला तर भाजी ती खूप आवडली. आणि दुसरं म्हणजे मग जावेचा मुलगा पण आला होता माझ्या. सो असं तर सुट्टीला बरेच दिवस झाले आणि त्याच्यासाठी पण मी काय केलंच नव्हतं. आईच्या व्यापातून ना टाईमच भेटत नव्हता त्यामुळे. तर त्याच्यासाठी मी इथं पालकाची भजी बनवायला आले होते. त्याला मी बनवलेली प्रत्येक गोष्ट खूप आवडते. तर बघू शकता इथं तुम्ही, पालक मस्तपैकी मी बेसनमध्ये कट करून टाकून ना त्यात बाकीचं जे भजीचं साहित्य असतं ते टाकून छान असं बॅटर बनवून घेतलं होतं. नंतर इथं पालकची भजी बनवून घेतले होते, सोबत पापड पण तळले होते आणि मटकीचं पातळ भाजी बनवली होती आणि भाकरी केल्या होत्या. असं एकदम साधा मेन्यू होता आमचा. तर असं होतं रात्रीचं जेवण. तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.